हॅलो एव्हरीवन. सो आज माझा आणि नीलमचा बर्थडे होता. सो आम्ही दोघांनी आरूसोबत फक्त टाईम स्पेंड करून घरच्या घरीच दोघांचा बर्थडे सेलिब्रेट केला आम्ही. आणि असेच छोटेसे केक आणि छोटेसे डेकोरेशन आम्ही घरच्या घरीच केलं होतं. कारण की नेक्स्ट मंथमध्ये सुद्धा आमचा आरूचा बर्थडे आहे. सो आमचा बर्थडे आम्ही जस्ट तिघांसोबतच आम्ही तिघांनी सेलिब्रेट केला. आमचा बर्थडे असला तरी आमच्या बर्थडेपेक्षा जास्त आमच्यापेक्षा आरूला जास्त एक्साइटमेंट असते. त्यामुळे आम्ही जास्त करून आरूसाठी तिचा बर्थडे आहे असं तिला स्पेशल फील करून देतो. आणि मग तिच्यासाठी केक करतो, ऑप्शन तिच्यासाठी करतो आम्ही पण. आणि जे तिला आवडतं ते गोष्टी आम्ही तिला करू देतो पूर्णपणे आमच्यासोबतच, की आमचा बर्थडे असं फील करून देत नाही आम्ही तिला. सो ती एन्जॉय करते त्याच्यामध्ये स्मॉल गोष्टीमध्ये. सो बर्थडे केक कट करायच्या अगोदर आम्ही एक पेपर ब्लास्ट घेऊन आलो होतो. आणि पेपर ब्लास्ट जेव्हा मी यूज केला तेव्हा आरू वॉज सो सरप्राईज आणि शी वॉज सो हॅपी फॉर दॅट. सो या ते ठेव ना बाजूला आरू. हे कापायचं, हे कापायचं, हे हॅपी बर्थडे. आमच्या बर्थडेच्या दिवशी नीलम थोडी आजारी होती, त्यामुळे ती पण थोडी खोकत होती. त्यामुळे आम्ही काही जास्त करू शकलो नाही किंवा नाही केलं काही. हॅपी बर्थडे. हे बाजूला ठेव. ओके, आणि इथं सर मम्माचं सर. Come with this side. ओके, हा, dad also coming. ओके. Okay. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday to you. Happy Birthday to you. खाऊ घाल. आरू आ करते का? Aww. Happy birthday, Kiku. Happy birthday. Happy birthday, Dada. Huh? Blink झालं, blink. Finish. Why? मग इथे आरूला परत एकदा बघायचं होतं की तो पेपर ब्लास्ट कसा होतो. सो त्याच्यासाठी आम्ही परत पेपर ब्लास्ट फील करून आणखीन एकदा ट्राय करून दाखवला आरूसाठी की कसा पेपर ब्लास्ट होतो. तिने ट्राय करत होते पण तिला ताकद लागत नव्हती. सो मम्माने तिला हेल्प केली आणि शेवटी तो ब्लास्ट करून दाखवला तिच्यासाठी. काय करायचं? इथे मी आणि आरूने छोटासा एक प्रँक केला होता मम्मासोबत की तिला एक गिफ्ट आणले म्हणून सांगितलं होतं. ते गिफ्ट आम्ही भरपूर दिवस आणून ठेवलं होतं इथे. आणि तिला तिच्या डोळ्याने मी तिच्यावरती होता गिफ्ट काय असणार त्याच्यामध्ये, पण तिला माहित होतं की तिच्या आतमध्ये काय आहे. त्याच्या आतमध्ये मी आरूचे छोटे बॉक्समध्ये तिला माहित होतं त्याचं खरं गिफ्ट दुसरीकडे लपून ठेवलं होतं. आणि तिला वाटतं हा तिचं गिफ्ट आहे फक्त बर्थडेचा. आणि तिने ओपन केला तर ती वॉज सरप्राईज की तिच्या आतमध्ये आरूचा टॉय काय आहे. ती मला बोलते की हे माझं गिफ्ट नाही आहे, तू चुकीचं गिफ्ट आणलं आहे. पण ते तिचं गिफ्ट नव्हतं, ती प्रँक करत होती, तिला माहीत नव्हतं. It's a prank. सकाळपासून तो माझ्यासोबत काय करतो. ते खुश झाली बाई. Where is my gift, Dada? Where is my gift? मामाची गिफ्ट कुठे गेला? आणि सकाळपासून मला एवढं प्रेमाने गिफ्ट रॅप केलंय तू. अगं Finally, I got this.
आणि फायनली ते मग शेवटी आम्ही एंड ऑफ द डे आम्ही थोडे क्लिक्स केले पिक्चर्स हे त्याच्यात काहीतरी मोमेंट्स आहेत थोडेफार की जे आम्ही आरूसोबत फोटो काढले आम्ही तिघांनी सोबत काढले. नंतर इथून पुढे मग आरू केक खात होती त्याचे मोमेंट्स आहेत आहे हे. थँक्यू.